नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या युवा विज्ञान कार्यक्रमासाठी येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमधील साची रमाकांत राठी या विद्यार्थीची निवड झाली. या कार्यक्रमासाठी देशभरातील 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून अवघ्या 350 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोच्या वतीने या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनवणारे अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपले कामे व्यवस्थित करू शकणार आहे. ल्युनार टेरेन व्हेइकल असे या कारला नाव देण्यात आलंय. अमेरिकेने आता पुन्हा चंद्र मोहीम हाती घेतली असून त्यासाठी उपकरणांची नासाकडून निर्मिती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन पतधोरण जाहीर केलंय. रेपो दरामध्ये आरबीआयने कोणतेही बदल न करण्याची घोषणा आज केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने सलग 7 वेळा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाहीये. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्या प्रचाराला सुरुवात झाली असून निवडून आल्यावर अनेक कामे करण्याची प्रलोभने मतदार राजाला दाखवली जात आहेत. अशातच आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तब्बल 48 पानी असलेल्या या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव ते 30 सरकारी नोकऱ्या, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, हवामान, न्याय संरक्षण यावर भर देण्यात आला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे भडकलेल्या हिंसाचार प्रकरणात शोमा सेन यांना अटक झाली होती. शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलाय. पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या 6 मानवी हक्क कार्यकर्त्यांमध्ये सेन यांचा समावेश होता. त्या 6 जून 2018 पासून सेन या अटकेत होत्या. 2 वर्षांपूर्वी कोरोनामुळे संपूर्ण जग धास्तावले होते. लाखो जणांचा मृत्यू या व्हायरसमुळे झाला होता. त्यातून आता कुठे दिलासा मिळत असताना पुन्हा एका नवीन संकटाने दार ठोठावलंय. तज्ज्ञांनी आता बर्ड फ्लूची महामारी सुरू होण्याचा धोका सांगितलाय. कोरोनापेक्षा हा धोका जास्त असणारे बर्ड फ्लूचा H5N1 स्ट्रेन जगभरात धोका निर्माण करू शकतो अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याला 10 जानेवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर 4 आठवड्यात निर्णय घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय. 10 जानेवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 14 वर्षे कारावास भोगलेल्या आणि वयाची 65 वर्ष पूर्ण झालेल्या कैद्यांना शिक्षेत सूट देण्याची तरतूद आहे. गवळीने वयाची 70 वर्षे पूर्ण केली असून ते मे 2008 पासून कारागृहात आहेत. निवडणूक रोखे हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. मी त्याला मोदीगेट घोटाळा म्हणतो असा थेट आरोप ज्येष्ठ राजकीय अर्थतज्ञ डॉक्टर परकला प्रभाकर यांनी केला. या प्रकरणाची स्वतंत्र आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील व्याख्यानानंतर डॉक्टर प्रभाकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कच्छतीवू बेटावरून भारतात राजकारण तापलंय. या दरम्यान श्रीलंकेतून एक मोठे वक्तव्य आलंय. कच्छतीवू बेट श्रीलंकेकडून परत घेण्याच्या भारताच्या वक्तव्याला काही आधार नाही असं श्रीलंकेचे मत्स्यपालन मंत्री डग्लस देवानंद यांनी म्हटलंय. भारतात निवडणुकीचा काळ आहे. अशावेळी कच्छतीवू बेटावरून वक्तव्य अजिबात नवीन नाहीये असं सुद्धा डग्लस देवानंद यांनी म्हटलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. आतापर्यंत हजारो निष्पाप लोक या युद्धाला बळी ठरले. इस्रायल सातत्याने हमासच्या दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई करते. दरम्यान हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये संयुक्त राष्ट्र तसेच अमेरिकेनेही पुढाकार घेतलाय. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलं नाहीये. या सर्व घडामोडी दरम्यान अशा बातम्या समोर येत आहेत ज्यांनी सर्वांना धक्का बसेल. एका पत्रकाराने केलेल्या दाव्यानुसार गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायल आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेत आहे. इस्रायलच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना गाझामधील इस्रायल हमास युद्धात तत्काळ युद्धविराम आणि विलंब न करता ओलीस करार करण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार बायडन यांनी नेतन्याहू यांना फोनवर सांगितलं की पॅलेस्टिनी नागरिक आणि मदत कार्य करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे, अन्यथा अमेरिका हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करेल. चीनमधील अब्जाधीशांची संख्या घटली आहे. फोर्ब्सने जगभरातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून वर्ष 2024च्या यादीतून तब्बल 189 लोक बाहेर पडले. त्यांची संपत्ती कमी झाली असून यातील सर्वाधिक लोक हे चीनचे आहेत. जगाला सर्वाधिक अब्जाधीश देणाऱ्या अमेरिकेतील 8, जपानमधील 6 आणि रशियातील 5 जण या यादीच्या बाहेर गेलेत. चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वृद्धांची लोकसंख्या झपाट्याने वाढते, त्यामुळे अनेक संकटे उभी राहत असून हे मोठे आव्हान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या समोर उभं राहिलंय. वृद्धांची संख्या वाढल्याने पेन्शनची रक्कम कमी पडत आहे. चीनमध्ये जवळपास 300 दशलक्ष लोक आहेत जे 50 ते 60 या वयोगटातील आहेत. हा चीनमध्ये सर्वात मोठा वयोगट आहे. चीनमध्ये जवळपास 1/4 लोकसंख्या 65 किंवा त्याहून अधिक आहे. तैवानमधील विनाशाच्या एका दिवसानंतर गुरुवारी जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 मोजली गेली. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचं वृत्त नाहीये. युरोपीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की गुरुवारी जपानच्या होन्शूच्या पूर्व किनारपट्टीवर 6.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला. द केरला स्टोरी सिनेमा चांगलाच गाजलाय. या सिनेमाने अनेक वाद ओढवून घेतले, तरीही बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगलीच कमाई केली. द केरला स्टोरी सिनेमा अनेक कालावधीनंतर झी5 या OTTवर रिलीज झाला, परंतु पुन्हा एकदा द केरला स्टोरी सिनेमाने नवीन वाद ओढवून घेतलाय. लवकरच हा सिनेमा दूरदर्शनवर रिलीज होणार होता, पण केरळच्या मुख्यमंत्र्यांनीच या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ट्विटरवर पोस्ट करून द केरला स्टोरीचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे.